नमस्कार मित्रांनो, आनंद मंत्रच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हल्ली विवाहामध्ये बऱ्याच अडचणी येतात, खूप गरजा असतात, डिमांड्स असतात मुलांच्या, मुलींच्या. तर विवाहात काही अडचणी येत असतील, ॲबनॉर्मल जास्त काही अडचणी येत असतील, डिले होत असतील, तर तुम्ही स्वतः तुमच्या कुंडलीमधनं हे बघू शकता. त्याची थोडीशी प्राथमिक माहिती तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही पुढचं मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आपण हा व्हिडिओ इथे करतोय. याच्यामध्ये पहिलं म्हणजे आपण तुमच्या कुंडलीचं सप्तम स्थान बघायचं. इथे मी थोडीशी माहिती दिलेली आहे, की सप्तम स्थान कुठलं असतं. अ, म्हणजे सगळ्या कुंडलीचं 1 ते 12 स्थानं तीच असतात. त्याच्यामध्ये आकडे वेगवेगळे असतात. आकडे हे राशींचे असतात, भावांचे नसतात. 1 ते 12 भाव हे ठरलेले असतात. तर तुम्हाला तुमच्या कुंडलीचा सप्तम भाव पाहायचा आहे आणि अ, स प्रत्येक राशीचे स्वामी असतात. म्हणजे जसं मेष राशीपासून मग मीन राशीपर्यंत आपण बघितलं तर मेषेचा स्वामी मंगळ असतो, अ, वृषभचा शुक्र असतो. याप्रमाणे मी यादी याच्यामध्ये दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये ती तुम्ही बघून घ्या. तर सप्तमात तुमच्या 7व्या भावामध्ये जी रास आहे, त्या राशीचा स्वामी अ, पाहायचा आहे तुम्हाला आणि तो जर षष्ठात असेल म्हणजे 6व्या स्थानात, 8व्या स्थानात किंवा 12व्या स्थानात असेल, तर आपल्याला अडचणी येऊ शकतात आणि त्याच्यावर शुभदृष्टी नसेल, इतर काही गुरुची दृष्टी किंवा दुसऱ्या शुभग्रहाची दृष्टी नसेल, तर अडचणी येऊ शकतात. आणि काय प्रकारच्या अडचणी येतात, तर साधारण समजा षष्ठात असेल तर वादविवाद होतात जोडीदारामध्ये आपल्यामध्ये. अष्टमात असेल तर प्रकृतीच्या तक्रारी असू शकतात आणि 12व्या भावात असेल तर पैशाचा अपव्यय होऊ शकतो. अशा पद्धतीच्या किंवा सप्तमाचा स्वामी नीच राशीत किंवा अस्त असणं यामुळे सुद्धा अडचणी येऊ शकतात. तर ते तुम्ही एक पहिलं बघून घ्या. कुठली रास नीच आहे, कुठली उच्च आणि कुठली स्वरास हे मी तुम्हाला त्या टेबलमध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही पाहून घ्या फक्त. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे दोष नसतील आणि तुम्हाला फक्त जाणून घ्यायचं तुमचा जोडीदार कसा असेल, त्याचा स्वभाव कसा असेल किंवा अ, व्यवस्थित निभावेल की नाही. तर त्यासाठी आपल्याला D1 कुंडली म्हणजे लग्न कुंडली जे ॲसेंडंट आपली मूळ जी कुंडली असते, त्याचा चंद्रकुंडली नव्हे, लग्न कुंडली. लग्न कुंडलीचा उपपद आपल्याला काढायला लागतं. ते कसं काढायचं ते अगदी थोडक्यामध्ये इथे सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. समजा तुमच्या कुंडलीमध्ये आपण प्रथम विवाहाच्या बाबतीत आपण हे बघतो हां, जर पुनर्विवाह असेल तर नवम स्थान पाहायला लागतं. आता आपण पहिला विवाह असं गृहीत धरून सप्तम स्थानाच्या बाबतीत बोलतोय. सप्तमापासून षष्ठ स्थान किंवा लग्नकुंडलीचा 12वा भाव. सोप्यात असं धरा, लग्नकुंडलीचा 12वा भाव तुम्ही बघायचा आहे आणि 12व्या भावाचा स्वामी हा त्या भावापासून जितके भाव पुढे आहे, तितकेच भाव त्याच्यापासून पुढे मोजायचे. ते तुमचं उपपद असतं. आता उदाहरण देऊन सांगायचं झालं, तर समजा मकर लग्न असेल म्हणजे प्रथम स्थानी 10 आकडा असेल, पहिल्या भावात 10 आकडा असेल, तर त्याला व्ययस्थानामध्ये 12व्या भावामध्ये धनु रास येते. धनु राशीचा स्वामी गुरु आहे. समजा हा गुरु एखाद्या पत्रिकेमध्ये म्हणजे मकर राशीच्या पत्रिकेमध्ये नवम भावामध्ये असेल, तर तो व्ययस्थानापासून 10व्या भावात आला. म्हणून काय करायचं, व्ययस्थानापासून 10व्या भावात व्ययाचा स्वामी आहे म्हणून त्याच्यापासून 10 भाव पुढे मोजायचे. म्हणजे ते षष्ठ स्थान येतं, 6वा भाव येतो. ते तुमचं उपपद झालं. एकदा उपपद तुम्हाला सापडलं भाव तो, की मग त्या भावाचं बघायचं की त्या भावावर कुठली क्रूर ग्रहाची दृष्टी आहे का, नीच ग्रह तिथे, अस्तग्रह तिथे आहे का, किंवा त्याच्यावर शुभ प्रभाव आहे का. जर क्रूर ग्रहांचा प्रभाव असेल तर त्रास किंवा अडचणी उद्भवतात किंवा डिले होतात किंवा पुढे वादविवाद वगैरे होतात. आणि जर तो भाव शुभ प्रभावित असेल तर याचा अर्थ तुम्हाला तुमचा जोडीदार अतिशय उत्तम स्वभावाचा आहे आणि वैवाहिक सुख चांगलं आहे, चांगलं तुमचा विवाह निभावून नेईल असा तुमचा जोडीदार तुम्हाला मिळेल, हे त्याच्यावरनं आपल्याला समजतं. कोणत्याही प्रकारचे समजा दोष असतील कुंडलीमध्ये, जे आपण आधी सांगितले तसे, तर जसे आपण D1 कुंडली म्हणजे लग्न कुंडली ही D1 असते, तर तशी तुम्ही नवमांश कुंडली बघायची आणि नवमांश कुंडलीमधला जर चतुर्थ भाव शुभ प्रभावित असेल, तिथे काही क्रूर दृष्टी वगैरे नसेल, तर काही अडचणी आल्या तरी पुन्हा प्रेम शिल्लक राहतं, विवाह चांगला निभावला जातो आणि आनंदी वैवाहिक जीवन तुम्ही घालवू शकता. हे त्याच्यावरनं तुम्ही प्राथमिकदृष्ट्या तुम्ही पाहू शकता.
यात तुम्हाला कुठे दोष सापडले, उपपद जर क्रूर प्रभावित आहे किंवा तुमचं सप्तम स्थान जर लग्न कुंडलीचं क्रूर ग्रहांनी युक्त किंवा नीच ग्रह, अस्तग्रह असं काही आहे, तर त्यासाठी तुम्हाला उपाय करायला लागतात. आणि ज्या ग्रहाशी संबंधित दोष तयार झालेला आहे त्याची रुद्राक्ष किंवा त्या ग्रहांचे एकापेक्षा जास्त ग्रह असतील तर त्याचं कॉम्बिनेशन रुद्राक्षाचं हे खूप छान काम करतं. त्याचा खूप फायदा जातो. अनेक लोकांचा खूप छान अनुभव आहे की याचा फायदा झालेला आहे. आणि ते तुम्ही परिधान पण करू शकता किंवा देवघरात पण ठेवू शकता. खूप लोकांचा असा समज आहे की रुद्राक्षाच्या बाबतीत खूप पथ्य किंवा खूप अटी असतात, त्याचं खूप नियम कडक, असं काही नाही आहे. रुद्राक्षाने कधीही काहीही वाईट होत नाही. जसं रत्नामुळे होऊ शकतं. कसं असतं, रत्न कुठल्याही ग्रहाचे चांगले आणि वाईट दोन्ही भाव वाढवतो. तर तो ग्रह जर निर्दोष असेल कुंडलीत तरच त्याचं रत्न तुम्ही घालू शकता. याच्या उलट रुद्राक्ष हे कुठल्याही ग्रहाचं तुम्ही वापरलं तरी चालू शकतं, पण ते जर दोष असलेल्या ग्रहाचं रुद्राक्षाचं कॉम्बिनेशन केलं तर त्याचा चांगला फायदा होतो. रुद्राक्षाचं नुकसान कधीही होत नाही. तुम्ही ते देवघरात पण ठेवू शकता. पण एकच आहे की जर तुम्ही देवघरात ठेवलं तर त्याच्या जोडीने तुम्हाला इथनं आम्ही आनंद मंत्रमध्ये वैयक्तिक एक प्रार्थना, एक अफर्मेशन टाईपची आपण प्रार्थना करून देतो त्या खास दोषासाठी. ती फक्त 1-2 मिनिट तुम्ही रोज सकाळी जर तो रुद्राक्ष हातात घेऊन म्हणालात तर तुम्हाला त्याचा अतिशय चांगला फलप्राप्ती होते. झालेली लोकांना खूप छान अनुभव आलेला आहे याचा. तर तुम्ही बघा, तुमच्या पत्रिकेमध्ये तुम्ही चेक करा. जर तसं काही दोष असेल तर तुम्ही जरूर संपर्क करा इथे. आणि आपण ऑनलाईनच ही संपूर्ण सेवा प्रोव्हाइड करतो. पण ऑनलाईनसुद्धा संपूर्ण व्यवस्थित ॲनालिसिस मिळू शकतं. रुद्राक्षसुद्धा रेकमेंड करून कुरिअरने तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. सिद्ध रुद्राक्ष जी खास तुमच्या दोषासाठी ज्याच्यावर प्रार्थना आणि संस्कार केले जातात अशी सिद्ध रुद्राक्ष आपण देतो. साधारण 1100 रुपयापासून ते 3500 रुद्राक्षाची वेगवेगळ्या मुखी रुद्राक्षांची रेंज आहे. राहू केतूचे जरा महाग असतात, बाकीचे साधारण 1100 पासून सुरू होतात. तर तुम्ही रुद्राक्षाचंच असं नाही, तुम्ही प्लांटेशन पण करू शकता. ग्रहदोषासाठी आपण प्लांटेशनचा पण उपयोग करतो. म्हणजे समजा बुधाचं काही दोष असेल तर आपण पेरूचं झाड, मंगळासाठी बेलाचं झाड, शुक्रासाठी पारिजातकाचं झाड असं आपण त्याचे उपाय करू शकतो. नक्षत्राचा दोष असेल तर शांती करावी लागते. अन्यथा काही ग्रहांचे जप करून सुद्धा याच्यावर मार्ग काढला जाऊ शकतो. असे विविध प्रकारचे उपाय उपलब्ध आहेत. तर तुम्हाला अडचणी येत असतील तर जरूर तुम्ही याचा फायदा घ्या. आणि याचा फायदा होतो लोकांना. ही काय फार खूप जास्त अशी खर्चिक गोष्ट पण नाही आहे. मित्रांनो, आपल्या कुंडलीत असलेले हे संकेत योग्य प्रकारे समजून घेतले तर नातेसंबंध अधिक सुदृढ होऊ शकतात. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला जरूर भेट द्या. धन्यवाद.